एकाच ठिकाणी कलिंगडाचा तब्बल 18 एकर प्लॉट, प्रत्येक वेलीला डबल सेटिंग, प्रत्येक फळाची 4 ते 5 किलो पर्यंतची साईज आणि शायनिंग लस्टर नंबर 1 माल आणि फळांची संख्या आणि प्रत्येक फळाचं वजन बघितलं तर शेतकरी आणि व्यापारी सांगतात की एकरी 25 ते 30 टनाचं अवरेज मिळणार आहे. आणि किपिंग क्वालिटी मी ह्याच्यावर उभारून दाखवतो. माझं वजन 88 आणि हे बघा मी याच्यावर उभा राहिलोय. मी उभारल्यानंतर देखील फळामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होत नाही. आपली क्वालिटी आणि घर कलिंगड कापून बघू. हे बघा कसं आहे, लाल आहे लाल आहे लाल आहे, लाल भडक आणि माल कडक. हे बघा घर किती क्रंची आहे आणि चव खाऊन सांगतो एक नंबर. फळाची चव एक नंबर आहे. मगाशी याच्यावर 115 किलोचा माणूस उभा राहिला होता. मी आता 88 किलोचा याच फळावर उभा राहिलोय आणि इतक्या वजनाची माणसं याच्या उभारल्यानंतर देखील फळानं आतमध्ये कुठेही गर सोडलेला नाही. इतका घट्ट अशा पद्धतीचा गर आहे. खायला क्रंची, चवीला एक नंबर आहे. त्यामुळे निश्चितपणानं शेतकरी या कलिंगडाची लागवड करू शकतात. नमस्कार, मी अविनाश. शेती संदर्भातल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, मी आता लातूर जिल्ह्यातल्या शिवणखेडा या गावातील विष्णुदास गुरमे या शेतकऱ्याच्या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये उभा आहे. जवळपास 18 एकरावरचा हा युनायटेड जेनेटिक्स या कंपनीचा UG20 नावाच्या वाणाचा हा प्लॉट आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय 2 तुकड्यांमध्ये मधून हा रस्ता जातोय. अशा पद्धतीनं 18 एकरावरची ही लागवड आहे. आज या ठिकाणी या UG20 या कलिंगड वाणाच्या संदर्भानं कंपनीच्या वतीनं खरं तर शेतकऱ्यांसाठीचा प्रत्यक्षात पीक पाहणी प्रोग्राम इथं झाला. अनेक भागातील नर्सरीधारक, डीलर बांधव आणि त्यांचे शेतकरी मोठ्या संख्येने इथं उपस्थित होते. आणि हा जो काही वाण आहे, ह्या वाणाला व्यापाऱ्यांपासून, डीलर पासून, नर्सरी पासून ते शेतकऱ्यांपासून प्रत्येक जण खऱ्या अर्थानं पसंती देताना दिसत होता. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर या वाणाची साईज, याचं वजन, किपिंग क्वालिटी आणि इतर सारी अनेक वैशिष्ट्ये जे शेतकरी मुलाखतीमध्ये सांगतील. या वाणाच्या संदर्भानं आणि एकूणच कलिंगड लागवडीच्या संदर्भानं काही टेक्निकल माहिती कंपनीच्या प्रतिनिधींकडून देखील आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी मुळातच गुरमे साहेब, तुम्हाला विचारायचं आहे की आज मार्केटमध्ये तुम्ही बघितलं तर खूप सारे कलिंगडाचे वाण हे आपल्याला उपलब्ध असल्याचं बघायला मिळतं. परंतु मग असे सारे वाण उपलब्ध असताना देखील आपण UG20 चीच लागवड आपल्या शेतामध्ये करावी असं का वाटलं? कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये मी एक 8 एकरच्या प्लॉटवर याचं ट्रायल घेतलं होतं. त्याच्या अगोदर मी 5 एकरचा एक प्लॉट शेतकऱ्याचा बघितला होता. बर. आणि ती तुम्हाला साईज पण आवडली बर. आणि त्याचा जो करंजी पण आहे आणि मिठास आहे, गोडी, दोन्ही तिन्ही गोष्टी मला आवडल्या. म्हणून मी थोडस ट्रायल प्लॉट 8 एकरवरती घेतला आणि तिथं परफॉर्मन्स चांगला आल्यामुळे मग आता मोठ्या स्केलवर घेतली होतं. बर. आता खरं तर हे 18 एकर लागवड, आता हे माल जर बघितला, आता मला याचं नीट धराही नाही, हे जर तुम्ही तुमच्या हातात घेऊन बघितलं हे प्रचंड वजनानं भरतंय. आणि कापून बघितलं मगाशी आपण जवळपास 115 किलोचे जे व्यापारी होते ते त्याच्या उभा करून बघितले, तरी पण ते दबत नाही अजिबात सुद्धा. आता हे इतकी सारी वैशिष्ट्य ह्याची येते, पण हे सगळं आपण बोलूच. परंतु ही लागवड करत असताना आमचे शेतकरी जे उद्या कलिंगडाची लागवड तुमचा व्हिडिओ बघून त्यांना जर करायचं ठरवली तर साधारण ती कशी करावी, तुम्ही कशा पद्धतीने केली? त्याचं स्पेसमेंट 7 बाय 1.5 आहे. बर. हे 7 फूट 2 बेड मधलं अंतर आहे आणि 2 रोपातलं अंतर 1.5 फूट आहे. बर. तशी साधारण 5000 संख्या बसते ह्याची एका एकर मध्ये. एका एकर मध्ये रोपांची संख्या. बर. आणि आपली लागवड ही रोपावरली नसून वनरूटची आहे, बियाण्यावरली आहे. अच्छा, म्हणजे बियाणं लावून इतकं भारी प्लॉट आलाय. बियाण्यावरली लागवड आहे, रोपावरची लागवड नाही. बर. आता तुम्ही जर सेटिंग बघितल्या तर प्रत्येक वेलाला 2 असं सेटिंग दिसतंय आणि प्रत्येक सेटिंग तितकंच साईज न झालेलं दिसतंय. चांगली साईज आहे. तो अनुभव काय आहे शेतकरी किंवा आजूबाजूला बघायला आलेले शेतकरी नेमकं काय म्हणतात? नाही, सेटिंग तर आहे. दुसरं ह्याचं वैशिष्ट्य ह्याची थोडीशी लांबी जास्त आहे. बर. गोलाई बरोबर लांबी पण आहे. म्हणून डोळ्यांनी बघितल्या गिरायकाला लाईक होते, फळ घ्यावं. टरबुजाची जे अपेक्षा असते टरबूज कसं असावं बरोबर, ते बरं आहे एक. आणि किपिंग क्वालिटी पण चांगली आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मध्ये जो कर आहे, करंची पण आहे. खातवेळेस करंची लागते. बरं. बाकी अडचण आली का ह्याला सेटिंगला म्हणा किंवा साईज होताना म्हणा किंवा कसलीच अडचण नाही आहे साहेब. बर. अपेक्षेपेक्षा जास्त फळाची सेटिंग आहे आणि साईज सगळ्या फळाला म्हणजे सारखेपणात येत आहे. बर बर बर. म्हणजे कोणतं लहान कोणतं मोठं असं नाही. म्हणजे एकसारखेपणा आहे, कॅप्सूल साईजचा आकार आहे, वजन समान भरतंय आणि क्रंची आणि व्यापाऱ्याला आवडतंय. सगळ्या कलिंगडाच्या शेतकऱ्याला ह्यापेक्षा काही दुसरा काय फार अपेक्षित नसते मला वाटतं. बर. म्हणजे प्लॉटनं कुठे दमवलंय असं झालं नाही? अजिबात नाही. टोटल प्लॉट मध्ये कुठं डम्पिंग वगैरे नाही किंवा जास्त फवारण्या पण लागल्या नाही. बरं बरं. औषधाचा खर्च पण कमी आहे इतर व्हरायटीपेक्षा.
बर. हा. आता मला सांगा, साधारण अवरेज जर हे जर काढायचं ठरवलं, आता आपण शेतकरी पाठीमागचे बरेच दिवस झाले तुम्ही आता करत आहे, काय अवरेज येते असा अंदाज येतोय? माझ्या पहिल्याच्या प्लॉट मध्ये तर 18 टनाचं ॲव्हरेज आलं होतं बर. पर एकर हम्म. पावसाळ्यातल्या. हम्म. पण आता बाहेरची लोक बघून सांगतात हे 30 टनाच्या आसपास येईल एकरी. हे एकरी. बर. आता मला हे हार्वेस्टिंग केल्यावरच कळलं साहेब 30 होते का 35 होते का 40 होते. हा हा हा. हा. पण पण 30 टनाचा ॲव्हरेज येतील असं बघणारे म्हणतात. बघण्याचा अनुभव आहे तो. हा. कारण मी टरबूजात जास्त पिकं घेतले नाहीत. बर. 2च पिकं घेतलेत. हम्म, हम्म. पावसाळ्यातलं एक आणि हे एक. आणि सेम व्हरायटी. हा सेम व्हरायटी. दुसरी माझ्याकडे 2 व्हरायटी आहेत. बर. पण त्याच्यापेक्षा मला हे बेटर वाटलं जरा. साधारण खर्च किती येतो ह्याचा एकरी? उत्पन्न तुम्ही सांगितलं 31 टना पुढेच निघेल म्हणून. खर्च एकरी काय आला सांगा? 38 ते 40 हजाराच्या वर खर्च नाही आला सर ह्याला. एकरी? एकरी 40,000 रुपये खर्च आहे. म्हणजे विदाऊट मल्चिंग, विदाऊट लॅटरल. लॅटरल मल्चिंग पकडल्यावर 80,000 रुपये खर्च आहे. बर. पण तरी सुद्धा मग तितकासा खर्च 70 ते 80,000 रुपये टोटल ड्रीप आणि मल्चिंग आणि बाकी इतर खर्च. बर. ठीक आहे. तर खरं तर आता बरेच शेतकरी वाट बघतायत, जेवणाचा कार्यक्रम आहे. मी कंपनीच्या प्रतिनिधींना व्हिडिओमध्ये घेतो, कारण या वाणाबद्दल जी काही टेक्निकल माहिती आहे ते कंपनीचे प्रतिनिधी असलेले आमचे अगस्त्य सर देतील. सर या, तुमचं स्वागत आहे. खरं तर अगस्त्य साहेब, आता शेतकऱ्याशी बोललो, शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव आम्हाला सांगितला, परंतु थोडीशी टेक्निकली माहिती या शेतीमधली आम्हाला घ्यायची आहे. तुम्ही जर पाठीमागं बघितलं तर हे आमच्या दोघांच्या मधून देखील आता पाठीमाग काय अजून मुलाखती तिकडे शेतकऱ्यांच्या सुरू आहेत. सेटिंग बघा ही किती आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सेटिंग तुम्हाला प्लॉटमध्ये दिसते. बरोबर. आणि प्रत्येक वेलीला, आता तुम्ही जर इथं बघितलं, हे बघा, ही खालची वेल आहे, 1 2 3 4, इथंच 4 आहेत. तुम्ही जर इथं बघितलं, हे बघा, हे पुन्हा 1 2 शेजारी आहेत. म्हणजे हे इतकं सारं सेटिंग हे आपल्याला बघायला मिळतंय. मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे, की शेतकरी म्हणतोय की मला 18 एकरामध्ये सेटिंगची समस्या आली नाही. याच्या अगोदर देखील त्याने UG20 लावला, त्याला सेटिंगची समस्या आली नाही. तर ह्या सेटिंगसाठी म्हणून खास काय प्रयोजन तुमच्या व्हरायटीमध्ये आहे? बरोबर आहे. कारण ह्याच्यासाठी जेनेटिक्स काम करतं. बर. कुठल्याही जातीचं त्याच्यात मादी फुलाची संख्या जर जास्त असेल तरच त्या जातीत तुम्हाला, त्या व्हरायटीत तुम्हाला सेटिंग दिसेल. जर मुळात मादी फुलाची संख्याच जर कमी असेल तर निश्चितच नंतर त्याला सेटिंग कमी राहील. त्यामुळे या UG20 या वाणात जेनेटिक्स मध्येच अशी व्यवस्था आहे, DNA मध्येच अशी व्यवस्था आहे की मादी फुलांची संख्या याच्यात निश्चितच जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या अख्ख्या प्लॉट मध्ये किंवा सगळीकडे तुम्हाला कमीत कमी प्रत्येक वेलीला कमीत कमी 2 फळं हमखास दिसता येईल. त्याच्यामध्ये जर अजून विचार केला तर मादी फुलाची संख्या जर जास्त असेल तर काही वेळेस काय होतं की परागीकरण हे निश्चितच कीटकाद्वारे होतं. काही वेळेस जर कीटक नसतील किंवा अचानक काही वेळेस जास्त थंडी पडली, जास्त पाऊस पडला तर एखादं सेटिंग फेल होऊ शकतं. जर पुढचं परत मादी फळ असेल तरच पुन्हा नव्या फळ धारण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मी जे मगाशी सांगितलं की फुलांची, मादी फुलांची संख्या जास्त असेल तरच तुम्हाला जास्त सेटिंगची शक्यता मिळेल. म्हणजे पाठीमागं जरी 5व्या 6व्या पानावरचं सेटिंग समजा नाही गळालं. झालं किंवा हा. गळालं हा. तर पुढे ते अजून सेटिंग निघत जाणं बरोबर आहे. मला वाटतं शेतकऱ्यासाठी महत्वाची गोष्ट येस, असते. महत्वाचं. आणि बरेच त्याच्यामुळेच पावसाळ्यात सुद्धा गुरमेंना का त्याचा अनुभव चांगला आला, कारण या व्हरायटीत सेटिंगची शक्यता जास्त आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कलिंगडामध्ये जर तुम्ही बघितलं, तर मगाशी आपण एक व्यापारी 115 किलोच्या ह्याच्यावर आपण उभा केले, बरोबर. कापून बघितलं, त्यानंतर ते तसंच घट्ट होतं, आतून कुठे बरोबर. लूज पडले नाही. किपिंग क्वालिटी हा ह्या कलिंगडामधला महत्वाचा टप्पा आहे, कारण लांबच्या मार्केटला जर जायचं बरोबर. असेल तर ते खालचे जे 1-2 लेअर आहेत ते जर खराब झालं तर व्यापारी पुन्हा ही व्हरायटी मागत नाही. अशा वेळेला किपिंग क्वालिटीसाठीचं म्हणून वेगळं प्रयोजन तुमच्याकडे काय, आणि याची किपिंग क्वालिटी कशी आहे? ह्या व्हरायटीची किपिंग क्वालिटी खूप चांगली, कारण मगाशी आपण बघितलं की 115 किलोचे व्यापारी त्याच्यावर उभारले होते आणि तरी काही आतनं फळाला काही झालं नाही, गराला काही झालं नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा परत जेनेटिक्सच काम करतं. कारण ह्याचे जे पॅरेंट्स आहेत हे दोन्ही पॅरेंट्स जर त्याचे गर चांगले असतील तरच त्याच्या ऑफस्प्रिंगचा म्हणजे F1चा जो गर आहे तो चांगला मिळेल. गर घट्ट असेल प्लस वरची जी साल. त्वचा आहे, साल आहे, ती जर कडक असेल, टणक असेल तरच तुम्हाला लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्टेशन मिळतं. शिवाय खाणाऱ्या म्हणजे ग्राहकापर्यंतच्या तोंडापर्यंत जास्तपर्यंत गर घट्ट असला तरच त्याची शेल्फ लाईफ किपिंग क्वालिटी राहते. आता अजून एक गोष्ट जर तुम्ही बघितली याच्यामध्ये, तर मला अजून एक गोष्ट ह्यात जाणवली, ते म्हणजे मगाशी ज्या वेळेला तिथं ओळीनं कापून ठेवलं होतं किंवा आपण सकाळी व्यापाऱ्यापाशी कापलं, त्यावेळेला आतमधल्या ज्या बिया होत्या त्या शक्यतो कलिंगडाच्या इतर काळ्या दिसतात, पण तुमच्या कलिंगडामध्ये ब्राऊन होत्या. बऱ्याच बरोबर. शेतकऱ्यांनी ते प्रश्न तुम्हाला मगाशी विचारले. बरोबर. तर ते काय आहे? खाणाऱ्याला जर बघितलं निश्चितच असं जर बी मोठं असेल आणि कडक असेल, काळं असेल
तर त्याला खायला नको वाटतं, तर तोंडातून थुंकून टाकतो आणि मग त्याला कलिंगड खायची इच्छा कमी होते. पण या व्हरायटीत आम्ही असंच बघितलेलं आहे की त्याचं आतलं बी जे आहे ते तपकिरी रंगाचं, छोट्या आकाराचं आणि सॉफ्ट असावं, जेणेकरून खाताना गराबरोबर ते बी सुद्धा खाल्लं जाईल आणि त्याला त्रास नाही होणार. शेवट काय आहे की ग्राहकासाठी आपण हे बनवतोय, तर ग्राहकाचा हा विचार या जेनेटिक्स मध्ये केलेला आहे. त्यामुळेच तुम्हाला हे खाणाऱ्याला निश्चित आवडते. खरं तर तुम्ही मगापासून जी प्रत्येक गोष्ट ह्याच्या डीएनए मध्ये आहे, जेनेटिक मध्ये आहे असं म्हणताय. याचा अर्थ असा आहे की R&Dचा बेस फार पक्का आहे. कंपनी काय विचार करते एखादा वाण शेतकऱ्याच्या हातामध्ये ठेवत असताना, किंवा तुम्ही कलिंगडामध्ये काम करता, बरोबर. टोमॅटोमध्ये काम करता, मिरचीमध्ये काम करता, अनेक चांगल्या व्हरायटी तुमच्या मार्केटमध्ये. कंपनी ह्या डीएनए बेसमध्ये काम करत असताना स्वतः R&Dच्या दृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. तुमची बरोबर. जपानची टेक्नॉलॉजी आहे, जी जगभर विश्वासार्ह मानली जाते. तर थोडंसं त्याबद्दलची माहिती आमच्या शेतकऱ्यांना सांगा. कसं आहे की कुठल्याही गोष्टीचं संशोधन म्हणजे काय, बारकाईने त्या गोष्टीचा अभ्यास करणे, बरोबर. परत परत प्रयोग करून बघणे की ते तसंच निघतंय का. तर ही सगळी खूप मोठी प्रोसेस आहे. म्हणजे जवळजवळ कुठलं एखादं वाण जर रिलीज करायचं असेल तर कमीत कमी त्याला 5 वर्ष लागतात. बरोबर. तर तोपर्यंत थांबायची आणि तेवढे संशोधनासाठी इन्व्हेस्टमेंट करायची तयारी या कंपनीची आहे. त्याच्यामुळे ह्या पद्धतीने आम्ही ह्याचं टेस्टिंग करतो. कुठल्याही गोष्टीचा खूप बारकाईने आमचे संशोधक विचार करतात, लॅबमध्ये टेस्ट करतात, फील्डमध्ये टेस्ट करतात. त्याच्यानंतरच जे सगळ्या पॅरामीटरला योग्य उतरलं असेल तरच ते वाण पुढे मार्केटला दिलं जातं. निश्चितपणानं खरं तर या सगळ्या गोष्टी करूनच शेतकऱ्याच्या हातामध्ये एखादा वाण गेला तर शेतकऱ्याचा त्यातून फायदा होणार आहे. कारण कोणत्याही पिकाची लागवड करत असताना साधारणपणे त्याच्या समोरच्या अडचणीचा जर विचार केला, आणि कलिंगड सारखं पीक जे शेतकऱ्याला अगदी 60-70 दिवसामध्ये निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा नफा मिळवून देतं, असं हे पीक जर शेतकऱ्याला दर आपल्या हातामध्ये नाही, व्यापार आपल्या हातात नाही, मार्केट आपल्या हातात नाही, कशी परिस्थिती येईल आपल्या हातात नाही, परंतु एकरी मिळणारा अवरेज, त्यासाठी लागणारं सेटिंग, आपला माल लांबच्या मार्केटला जावा, व्यापाऱ्यांनी न्यावा आवर्जून, ह्याच्यासाठी लागणारी किपिंग क्वालिटी, आणि खाणाऱ्याने पसंती द्यावी आणि ते रिपीट मागावं, यासाठी असणारा गर आणि त्याचा टेस्ट, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितपणानं मला वाटतं की कलिंगड शेतीमध्ये शेतकरी हा एका अर्थाने यशस्वी होतो, आणि त्याला लागणारी ही जी काही मदत आहे ती ह्या युनायटेड सीड नावाच्या कंपनीच्या UG20 नावाच्या वाणातून मिळते. अलीकडच्या काळामध्ये कलिंगड शेतीमध्ये मोठ्या प्रमाणाच्या अडचणी आहेत, आणि अशा अडचणीमध्ये जर अशी R&D बेस असलेली आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधून शेतकऱ्याच्या हातामध्ये अशा पद्धतीनं अनेक वर्षाचा ट्रायल घेऊन, प्रयत्न करून, निरीक्षणातून आणि अनुभवातून निर्माण केलेला वाण शेतकऱ्याच्या हातामध्ये ठेवणारी एखादी अशी जर UG20 सारखा वाण जर शेतकऱ्याला मिळाला तर शेतकऱ्याला त्याचा निश्चितपणानं फायदा होईल. इथं नुकताच मी म्हणालो तसं सुरुवातीला एक शेतकरी कार्यक्रम झाला. बऱ्याच शेतकऱ्यांनी वाण बघितला. स्वतः ज्यांनी हा वाण लावलाय त्यांनी 18 एकरामध्ये पाठीमागच्या 10 एकराच्या अनुभवातून ह्या वाणाची लागवड केली. त्यामुळे निश्चितपणानं तुम्ही देखील कलिंगडची लागवड करत असताना हा UG20 या वाणाची लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवू शकता. दर आपल्या हातात नाहीत, पण एकरी मिळणारा अवरेज, व्यापाऱ्याची पसंती आणि चव हे मात्र निश्चितपणानं आपण आपल्या शेतामधनं पिकवू शकतो. तुम्ही टेक्निकली माहिती दिली, शेतकऱ्यांनी वेळ दिला, आपल्या दोघांचे आभार. धन्यवाद.